बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलीस चकमकीत मृत्यू झाला। मुंब्रा बायपास रोडवरती ही संपूर्ण चकमक घडली, ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। आपण पाहू शकता काल याच ठिकाणी अक्षय शिंदेला पोलीस त्याच्या दुसऱ्या पत्नीने लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा ताबा घेण्यासाठी काल तळोजा कारागृहात गेले होते। 5:15च्या सुमारास अक्षय शिंदेचा ताबा घेऊन पोलीस बदलापूर पोलीस ठाण्यात त्याला नेत असताना याच ठिकाणी अक्षय शिंदेने पोलीस व्हॅनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याची पिस्तूल हिसकावून घेत एकदम गोळीबार सुरू केला। यामध्ये 3 राऊंड त्याने फायर केले, त्यातली एक गोळी ही एपीआय निलेश मोरे यांना लागली, त्यांच्या पायाला मोठी जखम झाली आणि यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर देत अक्षय शिंदेवर केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे। आपण पाहू शकता हाच तो मुंब्रा बायपास रोड ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली। या एकूणच घटनेत एक एपीआय हा जखमी असून त्याच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे। एकूणच हे संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं तर हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या सूचना या देण्यात आल्या होत्या। मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी या सूचना दिल्या होत्या। एकूणच ही संपूर्ण घटना झाली त्याच्यानंतर बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलीस चकमकीत मृत्यू झाला। मुंब्रा बायपास रोडवरती ही संपूर्ण चकमक घडली, ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। आपण पाहू शकता काल याच ठिकाणी अक्षय शिंदेला पोलीस त्याच्या दुसऱ्या पत्नीने लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा ताबा घेण्यासाठी काल तळोजा कारागृहात गेले होते। 5:15च्या सुमारास अक्षय शिंदेचा ताबा घेऊन पोलीस बदलापूर पोलीस ठाण्यात त्याला नेत असताना याच ठिकाणी अक्षय शिंदेने पोलीस व्हॅनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याची पिस्तूल हिसकावून घेत एकदम गोळीबार सुरू केला। यामध्ये 3 राऊंड त्याने फायर केले, त्यातली एक गोळी ही एपीआय निलेश मोरे यांना लागली, त्यांच्या पायाला मोठी जखम झाली आणि यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर देत अक्षय शिंदेवर केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे। आपण पाहू शकता हाच तो मुंब्रा बायपास रोड ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली। या एकूणच घटनेत एक एपीआय हा जखमी असून त्याच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे। एकूणच हे संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं तर हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या सूचना या देण्यात आल्या होत्या। मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी या सूचना दिल्या होत्या। एकूणच ही संपूर्ण घटना झाली त्याच्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली होती आणि एसआयटी मध्ये अक्षय शिंदे याच्यावरती गंभीर आरोप होते 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचे। या संपूर्ण प्रकरणात जे संस्थाचालक आहेत यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला असला तरी ते अद्याप मोकाट असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जातं। एकूणच या संपूर्ण घटनेनंतर ठाणे परिसरात एकदम तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे। याच मुंब्रा बायपास रोडवरती काल 6च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आणि या घटनेनंतर कुठेतरी बदला पूर्ण झाला अशा देखील चर्चा आता रंगल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजाननसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंब्रा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।